नमस्कार. आपण पाहत आहात धैर्यशील टाइम्स. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की मुलांच्या पगारातून पैसे कापून आई वडिलांना दिले जातील? हो, हे अगदी खरंच आहे बरं का. कारण तेलंगणामध्ये असा नियम लागू करण्यात आला आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस सरकारने एक महत्वाचं बिल पास केलं आहे. जर मुलं आई वडिलांची जबाबदारी घेत नसतील तर त्यांच्या पगारातून किमान 15% किंवा 10,000 रुपये थेट आई वडिलांना दिले जाणार आहेत. हा फायदा मिळवण्यासाठी आई वडिलांनी थेट कलेक्टर ऑफिसला भेट द्यायची आहे. यावर चर्चा करताना मंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेमध्ये उदाहरण दिलं आहे की विजयपत सिंघानिया जे 1980 ते 2000 पर्यंत रेमंड ग्रुपचे चेअरमन होते, त्यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर केली. पण नंतर त्यांच्यात काही किरकोळ वाद झाले आणि त्यांना स्वतःच्या घरात जागा मिळाली नाही. त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. विचार करा, इतकं सगळं दिल्यानंतरही आई वडिलांना असे दिवस पाहावे लागतात. मग असा नियम महाराष्ट्रात लागू व्हायला हवा का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने हा नियम संपूर्ण भारतात लागू करायला पाहिजे का? जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी धैर्यशील टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.